देशातील आघाडीची एअरलाइन्स असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमान सेवेचा खोळंबा झाल्यानं लाखो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। एका नवविवाहित दाम्पत्याला विस्कळीत झालेल्या विमान सेवेचा मोठा फटका बसलाय। पाहूयात। भुवनेश्वरमध्ये वधूवर वराड अडकलं हुबळीत। व्हिडिओ कॉलवरून रिसेप्शन। ही गोष्ट आहे मेघा क्षीरसागर आणि भुवनेश्वरचा संगमदास यांच्या रिसेप्शन। हे दोघे बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात। 23 नोव्हेंबरला ते विवाह बंधनात अडकले। वधूच्या गावी हुबळीत 3 डिसेंबरला रिसेप्शन आयोजित केलं। नवदाम्पत्य भुवनेश्वरवरून बंगळुरूला निघालं खरं, पण इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं सगळं नियोजन गडबडलं। मेघा आणि संगम भुवनेश्वरमध्येच अडकून पडले। त्यामुळे हुबळीतल्या नियोजित रिसेप्शनमध्ये ते पोहोचलेच नाही। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं वधूवरांनी रिसेप्शनला आभासी हजेरी लावली। जीवन में एक ही बार होता है ये सब, तो ऐसे में बेटी नहीं थी हमारे पास ये प्रोग्राम के लिए। बहुत बुरा लगा हमें। फिर भी हम स्क्रीन शो करके उन्हें बिठाकर लोगों को आशीर्वाद के लिए व्यवस्था की। लोग आए, आशीर्वाद दिए, वो हो गया। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला। नमिता ही त्यापैकीच एक। वडिलांच्या अस्थी हरिद्वारला विसर्जनासाठी घेऊन निघालेल्या नमिता सध्या कॅम्पेगौडा विमानतळावर अडकून पडल्यात। पुणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी एस्टोनिया देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी निघाले, पण इंडिगोच्या गोंधळात ते विमानतळावरच अडकून पडले। सर्वसामान्य प्रवाशांच्या सोबत वयोवृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा फटका बसला। इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द होत असल्यामुळे लाखो प्रवासी विमानतळावरच खोळंबून पडले। मग त्यांनी तिकीट नाही द्यायला पाहिजे ना एअरलाइन्सवाल्यांनी, आणि मग त्रास झाला आता तर मग त्यांनी दुसऱ्या एअरलाइन्सचा तिकीट बुक करून द्यायला पाहिजे ना। कोणाला पुढे काही इमर्जन्सी वगैरे असेल मग ते काय करतील। आता हिची पण कनेक्टिंग फ्लाईट होती ना पुढे, मग आता ती फ्लाइट पण मिस होईल। हां, ती पण मिस होईल। मग आता त्यांनी द्यायला पाहिजे ना दुसऱ्या एअरलाइन्सचा तिकीट डायरेक्ट तिबलिसीला जाणार आहे। आज एक दिन में हमारा 2 फ्लाइट कैंसिल हो गया। हमको कितना 3 डेज हो गया। हम बस है बैग उठा रहा हूँ, ना फूड दे रहा है, ना रूम दे रहा है, कुछ भी नहीं, कोई व्यवस्था नहीं है। खाना भी हम लोग अपना पैसे से खाना खा रहे हैं, ऐसा रोड फुटपाथ में सो रहा है। इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा फटका बसल्यानंतर DGCA कडून इंडिगोला नियमात शिथिलता करण्याचे नवे आदेश जारी करण्यात आले। साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावानं लागू होणार आहेत। देशभरात विमान सेवेला फटका बसल्यानं DGCAनं हा मोठा निर्णय घेतलाय। गेल्या 3 दिवसापासून देशभरात इंडिगोच्या विमानानं प्रवास करणारे प्रवासी बेहाल झाले। लवकरात लवकर ही विमानसेवा सुरळीत कधी होणार याकडे प्रवाशांचे डोळे लागले। It's a total mess. We are really disappointed with Indigo. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18। पुढची बातमी पाहूयात। सलग 4थ्या दिवशी देखील इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। दिवसभरात देशभरातून इंडिगोच्या 400हून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्या आणि त्यामुळे हजारो प्रवाशांना विमानतळावर काल तात्काळत बसावं लागलं। तर दुसरीकडे यासंदर्भात केंद्रानं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। इंडिगोची विमानं रद्द झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा दरात तिकीट विक्री किंवा तिकीटं विकत प्रवाशांची लूट केली। दरम्यान यावर तातडीनं केंद्र सरकारनं विमान तिकिटासंदर्भात नवी नियमावली जारी केलेली आहे। तर केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार नवे दर कसे असतील आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। विमान प्रवाशांची आता लूट थांबणार आहे, कारण 500 किलोमीटर जर अंतर असेल तर त्याचं कमाल भाडं हे 7,500 रुपये आकारलं जाईल।
त्यानंतर 500 ते 1000 किलोमीटर अंतरासाठी कमाल भाडं 12,000 रुपयेच आकारता येणार आहेत विमान कंपन्यांना. 1000 ते 1500 किलोमीटर जर अंतर असेल तर त्यासाठी कमाल भाडं हे 15,000च आकारता येणार आहे विमान कंपन्यांना. आणि 1500 पेक्षा अधिक अंतर असेल तर त्यासाठी कमाल भाडं विमान कंपन्यांना 18,000 रुपये आकारता येणार आहे. असे नवे नियम केंद्राकडून घालून देण्यात आलेले आहेत.